स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतं नाट्यगृह मे महिन्यात खुले होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अंतिम टप्प्यातील कामे अद्याप पूर्ण झालेली नसून ही कामे मे महिन्याअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाट्यगृह जून महिन्यातच खुले होण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतं नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. 1980 मध्ये नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुने झाले होते. यामुळे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आणि त्यानुसार नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे कामही सुरू झाले. या कामासाठी राज्य शासनाने पालिकेला निधी दिलाय. गेले 7 महिने नाट्यगृह दुरुस्ती कामासाठी बंद असून ही दुरुस्तीची कामे मे महिन्यात पूर्ण होऊन 15 मे पर्यंत नाट्यगृह खुले होईल अशी शक्यता पालिकेने वर्तवली होती. मात्र नाट्यगृहाच्या बाहेरील काही अंतिम टप्प्यातील कामे अद्याप पूर्ण झालेली नसून ही कामे मे महिन्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामानंतर नाट्यगृह खुले होऊ शकणार आहे. यामुळे नाट्यगृह खुले होण्यासाठी जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाट्यगृहात 1017 व्यक्ती बसू शकतील इतकी आसन क्षमता होती. जुन्या खुर्च्या आकाराने छोट्या आणि ऐसपैस नव्हत्या. त्यामुळे जुन्या खुर्च्या काढून त्या ठिकाणी नवीन ऐसपैस खुर्च्या बसवण्यात आल्यात. यामुळे आसन क्षमता 50 ते 60 खुर्च्यांनी कमी झाली. नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूस उदक वाहक बसवण्यात आले असून या उदक वाहकाच्या काचेतून नागरिकांना तलावपाळीचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. जात, धर्म, पंथ आणि प्रांत या सगळ्यांच्या वरती जाऊन प्रत्येक भारतीयांच्या मनात होते की 26 निष्पाप नागरिकांचे प्राण गेले, त्याचा बदला घेतला पाहिजे. त्यामुळे भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हे तो सिर्फ झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिले. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्याने भीषण हल्ला केला. या 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या 15 दिवसात या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापले होते. दहशतवाद्यांना दहशत तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मोदी यांनी काही कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानची पाणीकोंडी केली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल अशी चिन्ह दिसू लागली होती. असे असतानाच काल मध्यरात्रीनंतर अर्थात 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. अशाच प्रकारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधून यावर प्रतिक्रिया दिली. वसंतनगर प्रभाग समिती अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत अडथळा ठरत असलेली बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब बंद करून अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली. वसंतनगर हद्दीतील नाक्यावर म्हाडाच्या भूखंडावर एका व्यक्तीने जमिनीचा कब्जा करून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली. त्यातील एका बांधकामामध्ये पत्त्याचा रमी क्लब सुरू असून तो सध्या 2 भावांकडून क्लब भाड्याने चालवला जातोय. सध्या स्थितीत सदरहून भूखंड हा म्हाडाने ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित केलेला असून त्या भूखंडावर ठाणे महानगरपालिकेने PPP तत्वावर पुनर्बांधणी योजना सुरू केली. सदर योजनेअंतर्गत विविध प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत या क्लबचे बांधकाम बाधित होत आहे. मात्र क्लब चालवणाऱ्या व्यक्ती ह्या राजकीय लोकांशी संबंधित असल्यामुळे क्लबचा वापर करून सदरून बांधकाम निष्कासित होऊ नये यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करून सुद्धा हा क्लब बंद केला जात नाही. हा क्लब तातडीने बंद करून हे बांधकाम पूर्णपणे निष्कासित करण्याकरिता ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी सदर ठिकाणी जाऊन ही बाब पत्रकारांच्या निदर्शनात आणून दिल्यावर हा क्लब लवकरात लवकर बंद झाला नाही तर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरात बुधवारी सकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोसळल्या. पावसामुळे रस्ते दुरुस्तीची कामे देखील ठप्प झाली. तसेच नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही मिनिटे पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहापूर भागात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले तर ठाणे, कल्याण शहरातील अनेक भागात वृक्ष कोसळले. त्यानंतर आज सकाळी पुन्हा पाऊस पडला. सकाळी 11 वाजेपासून वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची पडझड झाली. शहरातील काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली तर खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला. ठाण्यातील घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते साकेत रोड परिसरात वाहतूक कोंडीस सुरुवात झाली होती. त्यामुळे ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. महामार्ग तसेच घोडबंदर परिसरात रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु पावसामुळे कामात अडथळे निर्माण झाले. तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असून लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, इतर अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली. पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगाने होते. त्यासाठी राज्य शासनाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केले. तथापि ही प्रमाणपत्रे वाहनधारक चुकीच्या पद्धतीने प्राप्त करून घेतात किंवा सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे देखील तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहने रस्त्यावर आल्याने वायू प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगाने घसरत चालला आहे. त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहने जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे भविष्यात क्विक रिस्पॉन्स कोड आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणार असून प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनांची हवा गुणवत्ते निर्देशांकानुसार तपासणी केली जाईल. ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिले जाईल. अशा प्रकारचे कडक नियम असणारे धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.